सध्या नदीपात्रात कचरा टाकणं ही नागरिकांसाठी सर्वसामान्य बाब झाली आहे. मात्र याच कचऱ्यात रसायनांचे आणि वैद्यकीय अवशेष सापडल्यात. रायगड जिल्ह्यात रोहा तालुक्यातील रोहा अष्टमी नगर परिषद हद्दीत कुंडलिका नदी संवर्धन येथे अष्टमी परिसरात काल रात्री 10च्या सुमारास एक विचित्र प्रकार घडलेला पाहायला मिळाला. अज्ञात व्यक्तीने वैद्यकीय कचरा त्या ठिकाणी टाकून तो कचरा नष्ट करण्यासाठी आग लावून दिली. वैद्यकीय कचऱ्याबरोबरच रासायनिक पदार्थांचे सुद्धा अवशेष दिसून आले. त्यामुळे आगीचा जोर वाढताना दिसला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशमक दलाला त्वरित बोलावून आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमक दलाला यश मिळालं. परंतु अशा प्रकारचे वैद्यकीय कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे गुन्हा आहे. या निमित्तानं जिल्हा आरोग्य विभागावर सुद्धा प्रश्न निर्माण होतोय. घटनास्थळी रोहा नगर परिषदेचे पाणी पुरवठा व दिवाबत्ती समितीचे सभापती श्री महेंद्र दिवेकर यांनी तातडीने धाव घेतली. यावेळी दिवेकर यांनी संबंधित घटनेचा खोलवर तपास करून कायदेशीर पद्धतीने पोलिसात गुन्हा दाखल करून त्या संबंधित अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले. त्याचबरोबर नगरसेवक प्रशांत कडू, नीता हजारे तसेच मोठ्या प्रमाणात रोहेकर नागरिक उपस्थित होते. या ठिकाणी रोह्यातील नागरिक असतील, अष्टमीकर नागरिक असतील, मी त्यांना विनंती करतो की असे काही कृत्य आपल्याला आढळल्यास, जे कोणी हे कृत्य करत असेल, मेडिकल वेस्टचा कचरा टाकत असतील किंवा केमिकलयुक्त कचरा या ठिकाणी टाकत असतील, तर त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवून राहावं. कारण ही सगळी जबाबदारी केवळ नगरपालिकेची नसून, पोलिसांची नसून, आपली एक नागरिक म्हणून, जागरूक नागरिक म्हणून आपली सर्वांचीच त्या ठिकाणी जबाबदारी आहे. आणि आपण जबाबदार नागरिक म्हणून त्या ठिकाणी दक्ष राहणं खूप गरजेचं आहे. आपल्या शहराचं सौंदर्य अबाधित राखणं हे आपल्या प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याची जाण ठेवत आपण सगळ्यांनीच त्या ठिकाणी भविष्यात दक्ष राहाल असा विश्वास या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आम्ही जिल्हा आरोग्य विभाग, तालुका आरोग्य विभाग असेल, या दोघांना नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सूचना करू. आणि ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे, CCTV सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत. त्यामुळे या 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी हे टाकण्यात आलेलं आहे. त्याची सखोल चौकशी करून त्याची तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनला आम्ही त्या ठिकाणी दाखल करू. आणि CCTVच्या माध्यमातून कोणी हे कृत्य केलंय हे निदर्शनास आणून त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई जी करण्यात येईल, कायद्याने ती करण्यात येईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.